सो ग्लॅड यू केम. सेम हिअर. गप्पा मारत बसले मी तुझ्याशी. तू पहिल्यांदा आमच्या आय एम सॉरी तुझ्या घरी आलीस. तुला घर बघायचं असेल ना? येस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी होणारी रूम, राईट? पण त्याआधी आपण देवाच्या पाया पडूया का? हो. आलोच. हो हो. कोणाला हवाय मान? अयो वहिनी, आधीपासूनच तिला जरा धाकात ठेवायला हवं ना, म्हणून तसं म्हटलं मी. बाकी मी ओळखते ना तुला चांगलंच. वहिनी, तसं काही जर माझ्या मनात असेल ना तर माझी जीभ जडो. काही पण तुम्हाला एक कळतंय का? ही मुलगी घरात आल्या आल्या आपल्यात भांडणं लावतीये. उद्या जाऊन ही मुलगी आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटणार बघा. आणि त्यात हिच्या डोक्यावर त्या कौशिकीचा हात. कोणाच्या डोक्यावर कोणाचा हात असला ना तरी या पद्मिनीला कळतं कुणाला डोक्यावर बसवायचं आणि कुणाला लायकी दाखवायची. तू सुद्धा लक्षात ठेव हे. ही किमय आहे, माझ्या शाळेतली मैत्रीण. ही सुद्धा गायब आहे. ती अर्पिता सेलिब्रेशन गार्डन कासर वडवली इथनं गायब झाली. और वो मानसी, ये भी गरबा खेलने गई थी पर घर वापस नहीं आई. कुठला गरबा? ते आपलं नवयुग मंडळ बॉस. म्हणजे ह्या सगळ्यांमधला कॉमन फॅक्टर आहे गरबा. म्हणजे मोडस ऑपरेंडी पण सेमच असणार. ती शोधून काढली पाहिजे. बॉस, ही मुलगी कोण आहे? ही किडनैपर तो नहीं है ना? रुको मैं देखती हूँ. फातिमा, कमळी आहे ही. कमळी कोण? अरे खूप हुशार मुलगी आहे. कबड्डी पण एकदम मस्त खेळते. मागे जरा एका प्रॉब्लेम मध्ये अडकली होती तेव्हा मला भेटली होती. कमळे, अगं तू इथे अशी? शंभू देवासारखा आलास. तारिणी ताई, अगं तू इथं? कॅप्टन कमळी, जिथे गुंडगिरी फोफावते ना तिथे तारिणी असतेच. तुझं लय उपकार झालं बघ. तू आली नसतीस तर माझं काय झालं असतं काय माहित. पण काहीही टेन्शन घेऊ नका. तिच्यापासून आपल्याला काहीही धोका नाहीये. माझ्या लहान बहिणीसारखीच आहे ती. Nishita, if you don't mind, can I ask you something? येस, ऑफकोर्स. तुझ्यामध्ये आणि युवराजमध्ये भांडण झालंय का? नो, नाही. युवराज आणि माझ्यात भांडण. लपवायची काहीच गरज नाहीये. यू कॅन टेल मी प्लीज. हो ताई, पण असं काहीच घडलेलं नाहीये. जे नाही. तुम्ही जर तुमच्यातल्या गोष्टी तुमच्यातच ठेवत असाल तर इट इज व्हेरी गुड. पण समजा भांडण झालं असेल तरी तू मला सांगू शकतेस. आय मीन वी कॅन सॉर्ट इट आउट. तसं काही झालंय का? नाही, असं काही घडलेलं नाहीये. पण तुम्हाला असं का वाटतंय की आमच्यात भांडण झालंय? नाही वाटत नाहीये, मला माहिती आहे. आय मीन युवराजशी बोलताना मला थोडंसं जाणवलं की
भांडण एक्झॅक्टली नाही, पण तुमच्यात काहीतरी मतभेद झाले. एनिवेज निशिता, सांगण्याचा मुद्दा हा आहे की मला माहिती आहे युवराजला खूप राग येतो. ही इज व्हेरी हॉट टेम्पर्ड. तो विचार करून बोलत नाही आणि तो जे बोलतो ते कधी कधी खूप हर्ट होतं. आय नो ऑल ऑफ दिस, पण ट्रस्ट मी, युवराज मनाने खूप चांगला आहे. या आय नो. या आणि आता तुमचं लग्न होणार आहे एकमेकांशी. यू आर गोना बी लाईफ पार्टनर्स, राईट? त्याच्यामुळे एकमेकांना समजून घ्या. आय मीन, तुमच्यात जर काही गैरसमज असतील ना तर ते मनात ठेवू नका. त्याच्याबद्दल बोला, ते गैरसमज सॉर्ट आउट करा प्लीज. ओके ओके आय विल. येस. ओके. सॉरी, मला जस्ट वाटलं म्हणून मी तुला विचारलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नो, इट्स ओके ताई, इट्स ओके. फाईन, टोटली फाईन. या लेट्स गो. सॉरी. 9 एके 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चोक 35. 35 नाही 36. 9 चोक 36. अच्छा. कसं ग ताई, मला हा पाडाच येत नाही. असं कसं पाठ होत नाहीत? अगं पाठ करायची एकदम सोपी पद्धत सांगतो. हा. ए सगळ्यांनी या 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 या. आता मी म्हणतो तसं माझ्या मागं म्हणा. हा. ला 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 ला. बे के बे, बे दुने 4. बे के बे, बे दुने 4. बे त्रिक 6, बे चोक 8. बे त्रिक 6, बे चोक 8. हाय की नाही भारी पद्धत? हो. पाडं असं गाण्याच्या चालीनुसार म्हणायचं, म्हणजे एकदम फास्टात पाठ होतात बघ. आणि राहिला विषय 9च्या पाड्याचा. तुला 4चा पाडा येतो? हा. म्हणून दाखव. 4 एके. आता कसं शिकवलं मी तसं. अच्छा. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचा 20, 4 संग 24, 4 सत्ता 28, 4 आठ 32, 4 नव्वे 36, 4 9 36, 9 चोक 36. पाडं उलट करायचं. अच्छा. हाय की नाही एकदम भारी आयडिया? हो. पण ताई, तू जी पद्धत शिकवलीस ना ती एकदम भारी होती. पण ताई, तू कोणाला भेटायला आलीस? कमळी, अगं तू कधी आलीस? आत्ताच आलो बघ. तू इथलाच पत्ता दिला होतास की नाही? तुला शोधत आलो. बर, काही सिरियस नाहीये ना? सहजच ना? नाही, एक प्रॉब्लेम झालाय. ये तू माझ्यासोबत.